आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. आपल्याला आपलं सीट विजय झाल्यानंतर हा आनंद निश्चित प्रकारे होणार आहे. पण त्याचा विजयोत्सव जल्लोष हा न करता साध्या पद्धतीने आपला आनंद आपल्याला कसा साजरा करता येईल त्याचं सगळ्यांनी आपण भान ठेवूयात. कारण आपण अजितदादांच्या प्रती आदरांजली म्हणून आपण ह्या निवडणुकीला सगळ्या लोकांनी, अनेक लोकांनी, मी जिथे जिथं जाईल तिथं आज दिवसभरामध्ये गळ्यामध्ये जे पडद्यासमोर नाही, सर्वसामान्य लोक येऊन मला मिठी मारायचे, म्हणायचे आम्ही दादाला मतदान करणार आहे, दादाला मतदान करणार आहे. म्हणून 9 तारखेला आपली मतमोजणी झाल्यानंतर सुद्धा कुठल्याच प्रकारचा विजयाचा जल्लोष साजरा न करता एक चांगली दिशा जी आपल्या तालुक्याला लाभलेली आहे, एक अध्यात्माचा वसान वारसा, एक सुसंस्कृत तालुका, या दृष्टीने आपल्याला पुढं जायचं आहे. आणि म्हणून जे पलीकडचे लोक आहेत ते किती उन्हाळ्या करतील, काही करतील, त्याला आपल्याला थारा द्यायचा नाही. त्यांच्या ह्या उन्हाळक्यामुळंच आपल्या तालुक्याची संस्कृती बिघडची की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण आपण कशासाठी आहे? हे सगळं पाळण्यासाठी, हे सगळं जपण्यासाठी. म्हणून सर्वजण आपण एकत्रितपणे येऊन पुढे जाणार आहे. मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तमाम राजुरीकरांचं मनपूर्वक आभार मानतो. या गावात ज्या पद्धतीने अजितदादांच्या मदतीने मी प्रत्येक ठिकाणी कामं करण्याचा प्रयत्न केला आहे तो पूर्णही झालेला आहे. तशाच प्रकारची विकासाची घोडदौड स्नेहलताईच्या माध्यमातून आणि सुनेत्राताई पवार यांच्या पाठबळातून अशीच चालू राहील, हा आम्ही तुम्हाला सर्वांना वचन देतो. आणि इथून पुढं ही चांगले विचाराचे लोक आपण एकत्रितपणे कार्य करू, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एकच वादा, एकच वादा. धन्यवाद.